लोकसभेबाबत प्रकाश आंबेडकरांशी 6-7 वेळा चर्चा झाल्याचं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। आणि एक महत्त्वाची बातमी अपात्रतेच्या अकोला लोकसभा मतदारसंघावरून आता एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। शिवसेना आमदार अपात्रतेवर 10 जानेवारीला निकाल लागणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शिवसेना आमदार अपात्रतेवर 10 जानेवारीला निकाल येणार असल्याची माहिती मिळते। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक दावरुंग यांच्याकडून। विनायक, काय अधिकचे अपडेट्स आहेत? श्वेता, आपण जर पाहिलं तर या निकालाची प्रतीक्षा आहे देशभर राज्यभर लागलेली आहे। 10 तारखेला दुपारी 4च्या सुमारास अध्यक्ष जे आहेत ती निकाल वाचन या संपूर्ण अपात्रबाबतचं करणार आहेत। सुरुवातीला त्या निकालामधले जे शाब्दिक बाबी आहेत ते अध्यक्ष वाचून दाखवतील। शाब्दिक बाबी वाचून दाखवल्यानंतर सविस्तर निकाल जो आहे तो संध्याकाळपर्यंत अध्यक्ष दोन्ही पक्षांना देणार आहे। त्यामुळे साहजिकच आपण जर पाहिलं गेल्या बरेच महिन्यापासून ही सगळी सुनावणी जी आहे ती सुरू होती। प्रतीक्षा जी आहे ती आता निकालाची होती आणि या निकाल अखेर जो आहे तो बुधवारी 10 तारखेला जो आहे तो लागणार आहे। आणि त्यामुळे साहजिकच निकाल नेमका काय लागतो, कोण अपात्र होतं कोण पात्र होतं हे या निकालात स्पष्ट, परंतु देशभरातल्या सगळ्यांचं लक्ष जे आहे राजकीय पक्षांच्या या निकालाकडे लागलं होतं। अखेर याचा मुहूर्त जो आहे तो ठरलेला आहे। 10 तारखेला 4 वाजता या निकालाचं वाचन जे आहे ते केलं जाणार आहे। अगदी विनायक, तर आपण पाहतोय 10 जानेवारीला दुपारी 4 वाजल्यानंतर निकाल लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सध्या सुरू आहे। तर या संदर्भातली अधिक माहिती आपण पुन्हा एकदा घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विनायक दावरुंग यांच्याकडून। विनायक, शिंदे आणि नार्वेकरांची भेट झाली होती आणि त्याचबरोबर गुलाबराव पाटलांनी सुद्धा एक प्रतिक्रिया दिली होती, त्यामध्ये सुद्धा 10 तारखेचा उल्लेख होता। का अधिकचे अपडेट्स? सुप्रीम कोर्टाने 10 तारखेपर्यंतची वेळ जी आहे ती विधानसभा अध्यक्षांना दिलेली आहे। त्यामुळे विधानसभा अध्यक्षांना 10 तारखेला निकाल जो आहे तो द्यावा लागेल। ज्या त्रुटी असतील, काही निकालातले शब्द काही चुकले असतील तर त्याचा अभ्यास जो आहे तो सध्या विधिमंडळात सुरू आहे। त्याचा शेवटचा हात जो आहे तो निकालावरती फिरवला जातोय आणि त्यानंतर जवळजवळ 250 ते 300 पानी हा निकाल जो आहे तो तयार होणार आहे। त्यातल्या ठळक बाबी आहेत त्या ठळक बाबी अध्यक्ष जे आहे ते वाचून दाखवणार आहेत। निकालात आपण जर पाहिलं तर प्रत्येक गोष्ट जी आहे ती मांडली जाणार नाहीये। त्याच्या त्रुटी काही असतील, एखाद्या मुद्द्यावरती काय काय त्रुटी आहेत, का तो मुद्दा खोडून काढला जातोय, कोणाच्या बाजूनी का एखादा मुद्दा जातोय, याचं संपूर्ण स्पष्टीकरण जे आहे ते निकालात असणार आहे। आणि त्यामुळेच बुधवारी हा निकाल जो आहे तो ऐतिहासिक निकाल जो आहे तो लागणार आहे। बुधवारी 4 वाजता या निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष करतील आणि त्यानंतरच या निकालाचं वाचन झाल्यानंतर स्पष्टता येईल की कोण नेमकं आमदार जे आहे ते अपात्र होत आहेत, कोणाचे नेमके आमदार जे आहे ते अपात्र होत आहेत, हे जे आहे ते तेव्हाच स्पष्ट होणार आहे। अगदी, तर निकालाचे ठळक मुद्दे विधान भवनामध्ये वाचले जाणार आहेत। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, शिवसेना आमदार अपात्रतेवर 10 जानेवारीला निकाल येणार आहे। आताची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय, शाब्दिक बाबी या वाचून दाखवल्या जातील। निकालाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे आणि हा बुधवारी 10 जानेवारीला दुपारी 4 वाजल्यानंतर निकाल लागणार आहेत। शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं सध्या काम सुरू आहे आणि हे सर्व काम झाल्यानंतर 10 जानेवारीला शिवसेना आमदार अपात्रतेवर निकाल लागणार आहे। सविस्तर निकाल दोन्ही गटाला दिले जाणार आहेत आणि या निकालातले फक्त ठळक मुद्देच वाचले जाणार आहेत। सविस्तर निकालाची प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। येत्या 10 जानेवारीला म्हणजेच बुधवारी दुपारी 4 वाजल्यानंतर शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल हा लागणार आहे आणि या निकालाकडे राज्यातल्या सर्वांचं आणि त्याचबरोबर देशभरातल्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नेमका निकाल कोणाच्या बाजूने लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।